नमस्कार, पाहूयात विशेष बातमी. माणगंगा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर. संस्थापक अध्यक्ष नितीन आबासाहेब इंगवले. सभासदांच्या सहकार्याने पाठिंब्याने 26 जानेवारी 2021 रोजी माणगंगा अर्बन क्रेडिट सोसायटीची सुरुवात झाली व आज 65,000 कोटींच्या ठेवी व 130 कोटींची उलाढाल होत आहे व त्यामुळे सुरुवातीस लावलेले हे छोटे रोपटे आज वटवृक्षात रूपांतर झाले व नाझरे तालुका सांगोला येथे नूतन शाखेचे उद्घाटन होत असल्यामुळे सभासदात शेतकऱ्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय, असं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन आबासाहेब इंगवले यांनी उद्घाटन प्रसंगी नाझरे शाखेत मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉक्टर शिवाजीराव ढोबळे हे होते. संस्थेचे नुसत्या ठेवी स्वीकारणे हे ध्येय नसून छोट्या मोठ्या उद्योगांना, शेतकऱ्यांना मदत करणे हा हेतू असून संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम, यामध्ये आरोग्य शिबिर, गुणवंत व आदर्श शिक्षकांचा सत्कार इत्यादी राबवले जात आहे व माणगंगा परिवार दौलत आहे याचा अभिमान आम्हास व आम्हा सर्वांच आहे, असेही यावेळी नितीन आबा इंगवले यांनी सांगितले. सुरुवातीस प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन तसेच शाखेचे उद्घाटन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेचे संस्थापक नितीन इंगवले यांची सांगोला नगरपालिकेच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी नाझरे येथील 7वी शाखा असल्याचे माजी उपसभापती सुनील चौगुले यांनी सांगितले. तर नितीन आबा इंगवले एक अभ्यासू नेतृत्व असल्याने ही संस्था विश्वासास पात्र ठरेल, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी सरपंच डॉक्टर विजय सरगर, माजी सरपंच श्यामराव वाघमारे, संजय सरगर, मार्केट कमिटी संचालक सूर्यकांत आदाटे, माजी उपसरपंच सौ सुमित्रा लोहार, विजय घोडसे, लक्ष्मण वाघमोरे, मान्य चेअरमन चंद्रकांत बंडगर, उद्योजक दत्तात्रय बंडगर, सुधीर सरगर, डॉक्टर नामदेव देशमुख, पत्रकार रविराज शेटे, मुंबई पोलीस अविनाश इंगवले, संस्थेचे चेअरमन सौ अर्चनाताई इंगवले, उपचेअरमन सुखदेव रंदवे, संचालक सचिन इंगवले, विजय वाघमोरे, अन्नसो केदार, हनुमंत भंडारे, महादेव शिंदे डोंगरे, CEO अक्षय मुढे, शाखा अधिकारी प्रशांत ओव्हाळ, कर्मचारी सागर खरात, सिद्धेश्वर आवताडे, संचालक, सभासद, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संचालक विवेक घाडगे यांनी मानले. धन्यवाद. प्रतिनिधी रविराज शेटे, CBS न्यूज मराठी, सांगोला.